Hi students, in today's video we are going to discuss the fifth chapter, that is surgical instruments, hospital equipments and health accessories. जसं की आपण सर्जिकल ड्रेसिंग हा जो चॅप्टर बघितला 8वा चॅप्टर, त्याच्यामध्ये सगळी जशी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सांगितली गेली, कॉटन, ॲडेसिव्ह टेप, बँडेज, तसंच ह्या चॅप्टरमध्ये सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जी की सर्जरीमध्ये वापरली जातात हॉस्पिटलमध्ये, ती आपण ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो कंटेंट्स ऑफ चॅप्टर काय काय आहेत? नॉमेनक्लेचर अँड यूज ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, नॉमेनक्लेचर अँड यूज ऑफ हॉस्पिटल इक्विपमेंट्स, नॉमेनक्लेचर अँड यूज ऑफ हेल्थ ॲक्सेसरीज. आता एक्झाममध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात, तर एखाद्या इक्विपमेंटचं नाव दिलं जातं किंवा इन्स्ट्रुमेंटचं आणि त्याचा यूज विचारला जातो 1 मार्क्ससाठी. मोस्टली हे क्वेश्चन तुम्हाला यूजसाठीच विचारले गेले आहेत. तर आपण बघूया सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? इट इज अ टर्म अप्लाइड कलेक्टिवली टू ऑल दोज इन्स्ट्रुमेंट्स यूज ड्युरिंग सर्जरी. म्हणजे जी सगळी वापरली जाणारी इन्स्ट्रुमेंट आहेत कशासाठी? ड्युरिंग सर्जरी, त्याला एकत्रितपणे काय म्हणतात? सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. फॉर study purpose, hospital instruments can be classified into 3 categories, that mostly diagnostic instrument, therapeutic instruments and operative instruments. आता डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणकोणती असतात? तर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं तर ब्रॉन्कोस्कोप, देन गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपी, देन लॅप्रोस्कोप, अर्थोस्कोप, देन यूरोलॉजिकल एंडोस्कोपी, देन CT स्कॅन असतं, देन बायोप्सी असते आणि काय असतं त्याच्यामध्ये. तर आता थेराप्युटिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असतात तर इक्विपमेंट स्टरिलायझेशनची जी असतात ती ऑटोक्लेव्ह, हॉट एअर ओव्हन, केमिकल स्टरिलायझर, देन सर्जिकल सुचर्स, सर्जिकल ग्लोव्ज, देन त्याच्यामध्ये अजून काय असतं कॅथेटर असतात, देन लेझर असते, लेझर ट्रीटमेंट वगैरे तुम्ही ऐकलं असाल, लेझर असतात. देन ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणकोणते असतात तर सगळे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सीजर्स, स्काल्पेल, देन फोर्सेप, क्लॅम्प, होल्डर, हे सगळे ह्याच्यामध्ये येतात सर्जिकल टू ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समध्ये. देन आपण काय बघायचं आहे तर आपल्या हॉस्पिटलमध्ये बेड असतात, ते व्हीलचेअर असतात, वॉकर्स असतात, क्रोचर्स असतात, हे सगळे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय? इट इज अ टर्म अप्लाइड कलेक्टिवली टू द ऑल दोज इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड ड्युरिंग सर्जरी. सो आपण फर्स्ट बघूया स्काल्पेल. इट इज अ ब्लेड विथ हँडल आणि त्याचा यूज काय असतो? यूज टू मेक इन्सिजन. म्हणजे जेव्हा सर्जरी करताना थोडासा कट दिला जातो, म्हणजे फाडलं जातं, त्यावेळेला इन्सिजनसाठी हे स्काल्पेल जे आहे ते यूज केलं जातं. ब्लेड विथ हँडल. देन हे सगळे आपल्याला असंच बघायचं, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे काय कशासाठी वापरतात ते. मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे काय काय कसं कसं असतं ते. सीझर्स म्हणजे काय? इट इज अन इन्स्ट्रुमेंट विच हेल्प्स इन कटिंग अँड डायसेक्टिंग. सीझर कशासाठी यूज करतो आपण? कटिंग अँड डायसेक्टिंग. देन नेक्स्ट आहे सीझरचे टाईप्स. हा मोस्टली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, टाईप्स काय काय आहेत सीझर्सचे. सो फर्स्ट आहे स्ट्रेट पॉईंट सीझर्स, म्हणजे स्ट्रेट, कळलं असेल तुम्हाला शब्दातूनच. आर यूज फ्रीली ॲट प्लेस वेअर देअर इज नो रिस्क ऑफ इंजुरी टू व्हायटल स्ट्रक्चर्स. म्हणजे ती अशा ठिकाणी यूज करायची की ती त्या स्ट्रेट पॉइंटेड सीझरने आतल्या कुठल्याही पार्टला जेव्हा आपण सर्जरी करणार आहोत तेव्हा दुसरीकडे कुठेही इंजुरी होता कामा नये, कारण ती स्ट्रेट आहे. कुठेही लागली तरी
ब्लड येण्याची शक्यता असते. देन सेकंड आहे स्ट्रेट ब्लंट सीझर्स. ब्लंट म्हणजे थोडीशी जाडी. आर यूज्ड वेअर इज रिस्क ऑफ डॅमेजिंग इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. आर यूज्ड वेअर इज रिस्क ऑफ डॅमेजिंग इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. इथे दाखवलेली आहे ब्लंट सीझर कशी असते, पॉइंटेड सीझर कशी असते. देन थर्ड आहे सीझरचा पण कर्व्ड ऑन फ्लॅट सीझर्स आर यूज्ड इन द डीप रिजन वेअर द स्पेस इज व्हेरी मच कॉन्फाईन. म्हणजे ती जेव्हा आता जशी आपण ही ब्लंट बघितली तर त्याला पुढे फक्त कर्व झाला आहे. म्हणजे आर यूज्ड इन डीप रिजन वेअर द स्पेस इज व्हेरी मच कन्फाईन. देन अँगल ऑन एज scissors are used to dissect structures which run obliquely. Angle on edge scissors are used to dissect structures which run obliquely. Then fifth point आहे stitch cutting scissors. म्हणजे टाके घातलेले असतात ते कट करण्याची सीझर फॉर कटिंग स्टिचेस, ती अशा प्रकारची असते स्टिच कटिंग सीझर्स. देन 6 आहे लिस्टर्स बँडेज कटिंग सीझर्स. म्हणजे जे बँडेज कट करण्याची असतात लिस्टर्स बँडेज, त्याच्यासाठी ही जी कैची आहे ती यूज केली जाते ही सीझर. स्टिच कटिंग सीझर्स, लिस्टर्स बँडेज कटिंग सीझर्स, देन अँगल ऑन एज सीझर्स, कर्ड ऑन फ्लॅट सीझर्स, देन स्ट्रेट ब्लंट सीझर्स आणि फर्स्ट होती स्ट्रेट पॉइंटेड सीझर्स. हे झाले 6 प्रकार. 7वा प्रकार काय आहे मायो सीझर्स फॉर फाईन सर्जिकल डायसेक्शन. फॉर फाईन सर्जिकल डायसेक्शन हा डायसेक्शन पार्ट जो आहे तो तुम्ही 12वीमध्ये बायोलॉजीच्या प्रॅक्टिकलमध्ये ऐकला असाल. डायसेक्शन फॉर सर्जिकल डायसेक्शन. देन नेल्सन सीझर्स फॉर थोरॅसिक सर्जरी. म्हणजे घशाची जी असते थोरॅसिक त्याच्यासाठी सर्जरी असेल तर हे नेल्सन सीझर्स वापरले जाते. देन लिओ डॅव्हिस रेक्टल सीझर्स अँड एबल सीझर्स यूज्ड फॉर पेल्विक सर्जरी. ही जी सीझर आहे ती पेल्विक सर्जरीसाठी यूज केली जाते. लिओ डॅव्हिस रेक्टल सीझर्स और एबल सीझर्स. यूज्ड फॉर पेल्विक सर्जरी. हे 9 प्रकार आहेत सीझरचे. ते मोस्टली क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. देन टिश्यू फोर्सेप्स यूज काय आहे टिश्यू फोर्सेपचा यूज काय आहे. टिश्यू फोर्सेप आर यूज टू होल्ड टिश्यू फॉर ट्रॅक्शन or opposition having good grip on the tissue. हे सॉरी इथे हे मिस्टेक झाली आहे. ऑन द टिश्यू आहे ते एक लाईनमध्ये आहे. टिश्यू फोर्सेप्स आर यूज टू होल्ड टिश्यूज. टिश्यू फोर्सेप जे आहे ते टिश्यू होल्ड करण्यासाठी वापरले फॉर ट्रॅक्शन म्हणजे धरण्यासाठी ऑर अपोजिशन हॅविंग गुड ग्रीप ऑन द टिश्यू. देन टाइप्स काय आहेत फोर्सेपचे तर अलिस टिश्यू फोर्सेप. इट इज यूज टू होल्ड थिनर स्ट्रक्चर्स लाईक स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, रेक्टस शीथ अँड फायब्रस टिश्यू. म्हणजे जेव्हा सर्जरी असेल स्टमकची त्यावेळेला ही फोर्सेप जी आहे अलिस टिश्यू फोर्सेप ही मोस्टली यूज केली जाते. इट इज यूज टू होल्ड थिनर स्ट्रक्चर्स लाईक स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, रेक्टस शीथ अँड फायब्रस टिश्यू. त्याच्यासाठी ही अलिस टिश्यू फोर्सेप यूज केली जाते. देन सेकंड आहे लायन्स टिश्यू फोर्सेप. ही कशी आहे बघा. टू होल्ड टफ स्ट्रक्चर लाईक स्किन. म्हणजे ज्या वेळेला स्किन होल्ड करायची असेल पकडायची असेल त्यावेळेला ही लेन्स टिश्यू फोर्सेप ही यूज केली जाते. देन रुदरफोर्ड मॉरिसन टिश्यू फोर्सेप टू होल्ड पेरिटोनियम. आता ही रुदरफोर्ड मॉरिसन टिश्यू फोर्सेप जी आहे ती कशासाठी यूज केली जाते तर पेरिटोनियम
जे आहे ते धरण्यासाठी, होल्ड करण्यासाठी यूज केली जाते. पहिली काय बघितली, अलिस टिश्यू फोर्सेप, देन सेकंड लेन्स टिश्यू फोर्सेप, देन थर्ड आहे रुदरफोर्ड मॉरिसन टिश्यू फोर्सेप, देन बॅबकॉकस फोर्सेप टू होल्ड डेलिकेट स्ट्रक्चर अँड सॉफ्ट टिश्यू. जे सॉफ्ट टिश्यू आहेत आणि त्याच्यासाठी किंवा डेलिकेट जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यासाठी ही फोर्सेप यूज केली जाते. बॅबकॉकस फोर्सेप्स टू होल्ड डेलिकेट स्ट्रक्चर्स अँड सॉफ्ट टिश्यूज. देन हेमोस्टॅटिक फोर्सेप्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टरी फोर्सेप, to achieve hemostasis, to prevent bleeding from vessels, to hold bleeding in fibrous background, in appendectomy, to pass ligature around the appendicular artery. आता ही हेमोस्टॅटिक फोर्सेप जी आहे तिला काय अजून एक नाव काय आहे, आर्टरी फोर्सेप. म्हणजे ही काय करतं तर टू अचीव हेमिओस्टॅसिस मेंटेन करण्याचं काम कोण करतं तर ही फोर्सेप करते. देन टू प्रिव्हेंट ब्लिडिंग फ्रॉम व्हेसल्स, म्हणजे जे ब्लिडिंग होत असतं ते प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, ही फोर्सेप करते. देन टू होल्ड ब्लिडिंग इन फायब्रस बॅकग्राऊंड, म्हणजे ब्लिडिंग जे धरून ठेवण्याचं काम आहे फायब्रस बॅकग्राऊंड ते ही फोर्सेप्स करते. देन अपेंडोक्टोमी टू पास लिगेचर अराउंड द अपेंडिक्युलर आर्टरी. हे मोस्टली जे तुम्हाला निडल आहेत, फोर्सेप्स आहेत, सिझर्स आहेत किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही आता बघणार आहात इथून पुढे त्याचे मोस्टली तुम्हाला हे युजेसच विचारलेले आहेत. फक्त मोस्टली क्वेश्चन कशावरती आहे, सर्जिकल सिझर्स. देन स्वॅब होल्डिंग फोर्सेस इन दॅट यूज काय आहे, टू होल्ड फंडस ऑफ गॉल ब्लॅडर ड्युरिंग कोलेक्सिस्टोमी. ॲज अ टंग होल्डिंग फोर्सेस, म्हणजे जीभ धरून ठेवण्याचं काम सुद्धा ही फोर्सेप करते. फॉर स्वॅबिंग ए कॅव्हिटी, टू होल्ड ओव्हमचं पण होल्ड करण्याचं काम ही स्वॅबिंग होल्डिंग फोर्सेप करते. टू होल्ड फंडस ऑफ गॉल ब्लॅडर ड्युरिंग कोलेक्सिस्टेक्टोमी ॲज अ टंग होल्डिंग फोर्सेप. देन फॉर स्वॅबिंग ए cavity and to hold ovum हे आहे स्वॅब होल्डिंग फोर्सेप. देन निडल होल्डर, इट इज यूज्ड फॉर होल्डिंग द निडल. ही जी आहे हा निडल होल्डर म्हणजे इट इज यूज्ड फॉर होल्डिंग द निडल, म्हणजे जी निडल आपण इन्सर्ट करतो ती होल्ड म्हणजे पकडून ठेवायचं काम कोण करतं तर हे निडल होल्डर. देन क्युस्कोस स्पेक्युलम, आता हे जे आहे इट इज अ फिमेल गोनायडल इन्स्ट्रुमेंट मेनली यूज टू रिट्रॅक्ट द व्हजायनल वॉल्स फॉर एक्झामिनेशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स. हा जो स्पेक्युलम आहे व्हजायनल स्पेक्युलम तो कशासाठी यूज केला जातो तर फिमेल गोनायडल इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते mainly used to retract the vaginal walls for examination of internal structures. Then Kocher's intestinal clamp, in that it is hold to the intestine. कोचर्स इंटेस्टिनल क्लॅम्प जो आहे, क्लॅम्प म्हणजे कळलं असेल तुम्हाला, त्याची डायग्रॅम मी तुम्हाला नंतर इन्सर्ट करून टाकते. आत्ता मी विसरले बहुतेक टाकायला. तर ते कशासाठी यूज केलं जातं तर होल्ड द इंटेस्टाईन. कोचर्स इंटेस्टिनल क्लॅम्प. देन मोयानियन फोर्सेप, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेट्रा फोर्सेप बिकॉज इट हॅव 4 टीथ. म्हणजे ही जी आहे मोयानियन फोर्सेप तिला काय म्हटलं जातं तर टेट्रा फोर्सेप. का तर त्याला 4 टीथसारखे हे आहेत. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ते स्ट्रक्चर आता आणि ते वापरतात कशाला तर ॲबडॉमिनल सर्जरी टू फिक्स टॉवेल ऑन आयदर साईड ऑफ इन्सिजन टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. म्हणजे
जिथे तुम्ही इन्सिजन करणार आहात, जिथे कट देणार आहात, त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे आयदर साईड तिथे एक फिक्स टॉवेल ठेवावा लागतो. तो फिक्स टॉवेल, आणि तो टॉवेल धरून ठेवण्याचं काम कोण करतं? 4 टीज. म्हणजे त्याला 4 अँगल असतात आणि ते कशासाठी कोणाला म्हटलं जातं? ते मिळॉन्स फोर्सेप, दॅट इज टेट्रा फोर्सेप, टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. देन निडल्स. आता निडल्स म्हणजे काय? तर सुचरिंग निडल्स. इट इज यूज्ड टू होल्ड बॉडी टिश्यू टुगेदर आफ्टर अन इंजुरी ऑर सर्जरी. Suturing needles, it is used to hold body tissue together after an injury or surgery. टिश्यू शिवण्यासाठी किंवा आपले जे टाके आपण घालतो त्यावेळेला सुद्धा स्टिचेस घालायच्या वेळेला ह्या निडल यूज केल्या जातात. ही मोस्टली निडल जी आहे ती आपल्या प्रॅक्टिकल लॅब कोलॉजीची जी आहे त्याच्यामध्ये हे मोस्टली ह्या निडल ती मुलं वापरतात टिश्यू शिवण्यासाठी. देन aspirating needles is lumbar puncture needle. It is used for aspiration or removal of CSF from spinal cord or diagnostic purpose. It is used for aspiration or removal. ही मोस्टली तुम्ही निडल बघितली असाल दवाखान्यामध्ये जातात तेव्हा. aspirating needles, lumbar puncture needle. It is used for aspiration or removal of CSF from spinal cord for diagnostic purpose. Then aneurysm needle. It is used in the treatment of aneurysm by ligating blood vessels. An aneurysm is the enlargement of an artery caused by weakness in the arterial wall. ही जी निडल आहे ती कशासाठी? बाय लिगेटिंग ब्लड व्हेसल्स. आणि अनेरिझम इज द एनलार्जमेंट ऑफ एन आर्टरी, म्हणजे आर्टरीची एनलार्जमेंट करतं. कॉज्ड कशासाठी? कारण काय आहे? तर weakness in the arterial wall. Then hypodermic needle. आता ही निडल मोस्टली इंजेक्शनसाठी वापरली जाते अकॉर्डिंग टू गॉज. म्हणजे गॉज म्हणजे काय? त्याची साईज 24 गॉज, 18 गॉज, 23 गॉज, 22 गॉज ह्याच्यानुसार ती असते. दे आर अवेलेबल इन व्हेरियस सायझेस. It is used to inject substance into the body to extract fluids from it. हे जे आहे ते मोस्टली आपण बघितलेलं आहे. हायपोडर्मिक निडल. दे आर अवेलेबल इन व्हेरियस साईज. इट इज यूज टू इंजेक्ट सबस्टन्स इन टू द बॉडी ऑर एक्स्ट्रॅक्ट फ्लुइड्स फ्रॉम इट. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तरीसुद्धा हीच निडल वापरली जाते. देन ब्लंट क्युरॅटे. इन दॅट यूज काय? टू examine vaginal cavity to done MTP, that is medical termination of pregnancy. ही ब्लंट क्युरेटी जी आहे ती व्हजायनल कॅव्हिटीचं एक्झामिनेशन करण्यासाठी आणि MTP दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी त्याच्यासाठी ही ब्लंट क्युरेटी जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरले जाते. देन शार्प क्युरेटे फॉर डायलेशन ऑफ सर्विक्स ऑर फॉर युटेरियन एक्झामिनेशन. म्हणजे सर्विक्स डायलेशन ऑफ सर्विक्स आणि युटेरियन एक्झामिनेशनसाठी शार्प क्युरेटे हे यूज केलं जातं. देन प्रोटोस्कोप कशासाठी? तर एक्झामिन पाईल्स अँड फिशर्स टू ऑब्झर्व फिशर. मूळव्याध जो असतो त्याचं एक्झामिनेशन करण्यासाठी ही मोस्टली हा प्रोटोस्कोप जो आहे तो वापरला जातो. देन टॉवेल क्लिप. त्याचा यूज काय आहे? फॉर ग्रास्पिंग टिश्यू, सिक्युरिंग टॉवेल्स अँड होल्डिंग ऑर रिड्युसिंग स्मॉल बोन फ्रॅक्चर्स. फॉर ग्रास्पिंग टिश्यू, securing towels and holding or reducing small bone fractures. Grasping tissue, securing towel and holding or reducing small bone fractures. हे त्याच्यासाठी टॉवेल क्लिप जो आहे तो यूज केला जातो. देन सर्जिकल ग्लोव्ज. आता ही कशासाठी वापरतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता मोस्टली या कोरोना व्हायरसमध्ये आपण सर्जिकल ग्लोव्ज जे आहेत ते मोस्टली बरेच जण वापरत असतील. त्याच्यामध्ये इट प्रोटेक्ट्स फ्रॉम इन्फेक्शन आणि मेडिकल ग्लोव यूज टू प्रिव्हेंट जर्म ट्रान्समिशन.
ह्याच्यासाठी हे मोस्टली सर्जिकल ग्लोव्ज जे आहेत ते वापरले जातात. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढचे पॉईंट जे आहेत ते बघणार आहोत. हा चॅप्टर नेक्स्ट घेण्याचं कारण म्हणजे की सर्जिकल ड्रेसिंग आणि हा चॅप्टर ह्यातले मोस्टली क्वेश्चन जे आहेत ते एकत्रितपणे विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे दोन्ही चॅप्टर मी एकत्रित घेतले आहेत. म्हणजे एक मार्गी सर्जिकल जे असतात हॉस्पिटलमधली इक्विपमेंट्स आणि लागणारं जे काही ॲक्सेसरीज आहेत त्याच्यानुसार हा चॅप्टर मी दोन्ही एकत्र घेतले. आपण पुढच्या पार्टमध्ये बाकीचे जे रिमेनिंग आहे ते नंतर बघूया. सो थँक्यू.